नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक कथेचा शेवट काहीतरी नवीन सुरुवात करून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. सत्य कितीही जुनं असलं तरीही त्याच्या खुणा कधीच पुसल्या जात नाहीत. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये सई, अनघा, राजवर्धन आणि विहान नाश्ता करत होते. विहानच्या फोनवर एक मेल आला. त्याने तो वाचला आणि मग लगेच राजवर्धनकडे पाहिलं. विहान म्हणाला, बॉस, काल आपण शोधत असलेल्या फाईलबद्दल काही माहिती मिळाली आहे. राजवर्धनने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. विहान म्हणाला, 2015 मधल्या काही सरकारी व्यावसायिक नोंदी राजस्थान स्टेट आर्काइव्हजमध्ये जतन आहेत. सईच्या चेहऱ्यावर लगेच आशेची एक हलकी झलक उमटली. सई म्हणाली, म्हणजे डॅडशी संबंधित काही पुरावा तिथे मिळू शकतो? राजवर्धन लगेच म्हणाला, शक्यता आहे आणि ती तपासल्याशिवाय आपण थांबणार देखील नाही. काही वेळाने सई, राजवर्धन आणि विहान तिघेही राजस्थान स्टेट आर्काइव्हजमध्ये पोहोचले. प्रचंड उंच कपाट, धुळीचा हलका वास आणि अनेक वर्षांपासून जपून ठेवलेली हजारो रजिस्टर. एक अधिकारी त्यांना रेकॉर्ड विभागात घेऊन गेला. अधिकारी म्हणाला, 2015 मधील उद्योग विभागाच्या सर्व नोंदी या सेक्शनमध्ये आहेत. सई एका उंच कपाटासमोर थांबली. तिची नजर वरच्या बाजूला असलेल्या एका रजिस्टरवर गेली. ते रजिस्टर मोठं आणि जाड होतं. सईने जवळच असलेला एक लाकडी स्टूल ओढला आणि त्यावर उभी राहिली. राजवर्धन काही कागदपत्रे पाहत होता, तर विहान तो अधिकाऱ्याशी बोलत होता. सईने हात वर करून रजिस्टर ओढलं. काही प्रयत्नानंतर ते रजिस्टर तिच्या हातात आलं, पण त्याच क्षणी रजिस्टरच्या वजनामुळे स्टूलचा तोल बिघडला. सईच्या तोंडून नकळत एकच शब्द बाहेर पडला, देवा. क्षणाचाही विलंब न करता राजवर्धन झपाट्याने तिच्याकडे धावला. त्याने एका हाताने स्टूल सावरलं, तर दुसऱ्या हाताने त्याने सईला अलगद आपल्या हातात झेललं. रजिस्टर खाली पडून मोठा आवाज झाला, पण सई आणि राजवर्धन त्या दोघांचं लक्ष मात्र एकमेकांवरच होतं. क्षणभर दोघांची नजर एकमेकांमध्ये हरवली. सईचा श्वास अजूनही जोरात सुरू होता. राजवर्धन हलक्या आवाजात म्हणाला, सगळं ठीक आहे, घाबरू नका. सई अजूनही त्याच्याकडेच एकटक पाहत होती. तोच विहान तिथे आला. तो त्या दोघांकडे पाहून थोडा घसा खाकरतो. त्या आवाजाने सई लगेच भानावर आली. ती हलकसं हसली आणि म्हणाली, मला वाटतं माझी आणि पडण्याची आता मैत्रीच झाली आहे. राजवर्धनच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं. तो म्हणाला, पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही ना? सई हळूच म्हणाली, नशीब नाही. क्षणभर थांबून ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही साथ देता. राजवर्धन काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक वेगळंच शांत स्मित उमटलं. तेवढ्यात विहान म्हणाला, बॉस, मी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी आहे. मी निघतो. सई लगेच बाजूला झाली. तिच्या गालांवर हलकीशी लाली उमटली. राजवर्धनने विहानकडे पाहिलं. तो म्हणाला, विहान. विहान लगेच म्हणाला, सॉरी बॉस, पण काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि म्हणूनच मी इथे धावत आलो. राजवर्धनची नजर लगेच खाली पडलेल्या त्या रजिस्टरवर गेली. त्याने ते जाड रजिस्टर उचललं आणि त्याचं पान उघडलं. काही पाने उलटल्यानंतर एक नोंद त्याच्या नजरेसमोर आली. समर परांजपे. त्यांच्या नावासमोर एक अधिकृत सही होती आणि त्याखाली विशेष व्यावसायिक करार, गोपनीय असं लिहिलं होतं. राजवर्धन पुढचं पान उघडणार इतक्यात त्याची नजर एका लाल शिक्क्यावर गेली. त्या शिक्क्यावर स्पष्ट लिहिलं होतं,
नोंद अधिकृत परवानगीने काढून घेण्यात आली आहे. खाली तारीख लिहिली होती, 18 ऑक्टोबर 2015 आणि परवानगी घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आर्यमान शेखावत. सई ते नाव पाहतच राहिली. तिच्या मनात आता एक नवीन प्रश्न घुमत होता. डॅडच्या गुप्त नोंदी आर्यमान शेखावतने अधिकृतपणे का काढून घेतल्या होत्या? काही नावं इतिहासात लिहिली जातात, तर काही नावं इतिहास बदलतात. याचा अर्थ काय हे समजून घेऊया. राजस्थान स्टेट आर्काइव्हजमध्ये सई अजूनही त्या नोंदींकडेच पाहत उभी होती. आर्यमान शेखावत हे नाव तिच्या डोळ्यांसमोर वारंवार येत होतं. सई म्हणाली, राजवर्धन म्हणजे डॅडच्या त्या गुप्त फाईलशी आर्यमानचा संबंध होता का? राजवर्धनने रजिस्टर बंद केलं. तो म्हणाला, संबंध होता की अजून आहे हे आता शोधायचं आहे. आर्काइव्हचे अधिकारी त्यांच्या जवळ आले. ते अधिकारी म्हणाले, त्या फाईलची प्रत आम्ही देऊ शकत नाही, पण एक गोष्ट सांगू शकतो. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. अधिकारी म्हणाले, त्या दिवशी 2 जण या नोंदी पाहायला आले होते. सईने उत्सुकतेने विचारलं, दुसरा कोण होता? अधिकारी शांत झाले. अधिकारी पुढे म्हणाले, त्यांचं नाव आमच्या रजिस्टरमध्ये नाही, पण समर परांजपे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होते. राजवर्धन विचारात पडला. आर्काइव्हजमधून बाहेर पडताना हलकासा पाऊस सुरू झाला. सईने हात पुढे करून पावसाचे थेंब पकडले. राजवर्धन तिच्याकडे पाहत होता. सई म्हणाली, लहानपणी डॅड नेहमी म्हणायचे, पाऊस पडला की सगळा थकवा वाहून जातो. राजवर्धन हलक्या आवाजात म्हणाला, मग आज प्रयत्न करून बघा. सई हलकीशी हसली. पहिल्यांदाच ती काही क्षण तपास विसरून त्या पावसाचा आनंद घेत होती. विहान कार घेऊन आला. तो म्हणाला, बॉस, आज पावसात भिजत उभं राहायचा प्लॅन आहे का? सई हसतच कारमध्ये बसली. तिच्या पाठोपाठ राजवर्धनही बसला. हॉटेलकडे जाताना अचानक कार एका सिग्नलला थांबली. रस्त्याच्या कडेला एक छोटा मुलगा फुगे विकत होता. सईने खिडकी खाली केली. तिने त्या मुलाकडून एक पांढरा फुगा घेतला. तो मुलगा हसतच तिथून निघून गेला. राजवर्धन सईकडे पाहत म्हणाला, तुम्ही अजूनही लहान मुलांसारख्या गोष्टी करता. सई त्या फुग्याकडे पाहत हसली आणि म्हणाली, मोठं झाल्यावर सगळंच गंभीर झालं. म्हणून कधीकधी लहानपण परत जगायला हरकत नसते. राजवर्धन काहीही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक हलकसं स्मित मात्र उमटलं होतं. हॉटेलमध्ये अनघा त्यांच्या वाट पाहत होत्या. सईने त्यांना सगळी माहिती सांगितली. आर्यमानचं नाव ऐकताच अनघांच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. सईने ते लगेच पाहिलं. सई म्हणाली, मॉम, हे नाव तुम्ही याआधी ऐकलंय का? अनघा काही क्षण शांत राहिल्या. मग त्या स्वतःला सावरत म्हणाल्या, नाही, पण हे नाव ऐकल्यावर मन थोडं अस्वस्थ झालं. राजवर्धनने अनघांच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. त्याला जाणवलं होतं की अनघा काहीतरी लपवत आहेत, पण त्याने त्याच क्षणी काहीही विचारलं नाही. रात्री राजवर्धन आपल्या रूममध्ये त्या नोंदी पुन्हा पाहत बसला होता. अचानक त्याचं लक्ष एका छोट्या क्रमांकाकडे गेलं. फाईल रेफरन्स RS/47/A. तो लगेच विहानला फोन लावतो. राजवर्धन म्हणाला, विहान, उद्या सकाळी सर्वात आधी RS/47/A या फाईलचा मागोवा घ्यायचा आहे. विहान लगेच म्हणाला, ओके बॉस. फोन ठेवताच राजवर्धन खिडकीबाहेर पाहत स्वतःशीच म्हणाला, आर्यमान शेखावत, आता तुझ्यापर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही. दूरवर हॉटेलच्या बाहेर एक काळी लक्झरी कार येऊन थांबली. कारचं दार उघडलं गेलं. एक व्यक्ती त्यामधून खाली उतरली.
त्याचा चेहरा स्पष्ट नव्हता, पण त्याच्या हातात सिंहाचं चिन्ह असलेली तीच अंगठी चमकत होती. म्हणतात ना, कधीकधी शांत राहणारे डोळे शब्दांपेक्षा जास्त काही सांगून जातात. याचा अनुभव तुम्हालाही कधी ना कधी नक्कीच आला असेल. जर आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये सई आपल्या रूममधून बाहेर आली. तिच्या हातात एक डायरी होती. ती लिफ्टकडे जाणार इतक्यात राजवर्धन समोरून येताना दिसला. सईने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, गुड मॉर्निंग. राजवर्धन देखील म्हणाला, गुड मॉर्निंग. झोप झाली? सई हसली. ती म्हणाली, डोक्यात एवढे प्रश्न असताना झोप येणं थोडं कठीण आहे. राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, मग आज एक आदेश? सईने आश्चर्याने विचारलं. कोणता? राजवर्धन म्हणाला, आज नाश्ता केल्याशिवाय कोणताही तपास नाही. सई हसत म्हणाली, हा आदेश आहे की काळजी? राजवर्धन 2 क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग तो पुढे म्हणाला, तुम्हाला जे योग्य वाटेल ते समजा. सईच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं. रेस्टॉरंटमध्ये विहान आधीपासूनच येऊन बसला होता. सई आणि राजवर्धन दोघांना एकत्र येताना पाहून तो मिश्किलपणे हसला. विहान म्हणाला, बॉस, आज मी आधी आलोय, म्हणजे उशीर तुम्हाला झालाय. राजवर्धन त्याच्याकडे पाहत म्हणाला, कामाची माहिती सांग. विहान म्हणाला, RS/47/A फाईलचा मागोवा मिळालाय. सई उत्सुकतेने म्हणाली, कुठे आहे ती? विहान म्हणाला, फाईलची मूळ प्रत आर्काइव्ह्जमध्ये नाही, तर ती 10 वर्षांपूर्वी विशेष चौकशी समितीकडे पाठवण्यात आली होती. काही वेळाने तिघेही त्या विशेष अभिलेख विभागात पोहोचले. अधिकाऱ्याने त्यांच्या ओळखीची खात्री करून एक बंद कपाट उघडलं. अधिकारी म्हणाले, ही फाईल पूर्ण नाही, पण जे शिल्लक आहे ते तुम्ही नक्कीच पाहू शकता. राजवर्धनने ती फाईल उघडली. पहिल्याच पानावर समर परांजपे यांचं हस्ताक्षर होतं. त्याखाली लिहिलं होतं, कोणतंही कार्य करताना विश्वास जपून ठेवा, कारण बहुतेक वेळा आपलेच विश्वासघात करतात. ते वाक्य वाचून सईच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती म्हणाली, डॅड? राजवर्धनने शांतपणे तिच्या हातावर हात ठेवला. एक शब्दही न बोलता त्याने तिला धीर दिला. सईने त्याच्याकडे पाहिलं. त्या स्पर्शात आश्वासन होतं. तेवढ्यात फाईलमधून एक छोटासा कागद खाली पडला. विहानने तो उचलला. त्यावर फक्त एक पत्ता लिहिला होता, शेखावत हेरिटेज हाऊस खाली, जयपूर. एवढंच होतं. सई आश्चर्याने म्हणाली, हे आर्यमानचं घर आहे का? राजवर्धन म्हणाला, ते घर आहे की उत्तरांचा दरवाजा हे तिथे गेल्यावरच कळेल. हॉटेलमध्ये परतल्यावर अनघा खिडकीजवळ उभ्या होत्या. सईने त्यांना तो पत्ता दाखवला. तो पत्ता पाहताच अनघांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, नाही, तिथे जायचं नाही. सई आणि राजवर्धन दोघेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. सई म्हणाली, मॉम, तुम्हाला या जागेबद्दल काही माहिती आहे का? अनघांनी डोळे काही क्षण मिटले. मग त्या शांतपणे म्हणाल्या, वेळ आली की मी सगळं काही सांगेन. राजवर्धनला जाणवलं होतं, आता हे रहस्य फक्त समर परांजपे यांचं राहिलेलं नव्हतं, तर अनघाही त्या भूतकाळाशी जोडलेल्या होत्या. त्या रात्री राजवर्धन आपल्या रूममध्ये केसच्या नोंदी पाहत बसला होता. तोच त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर. त्याने लगेच कॉल उचलला. समोरून फक्त एकच वाक्य ऐकू आलं, जर सई परांजपे सुरक्षित हवी असेल तर शेखावत हेरिटेज हाऊसपासून दूर राहा. कॉल लगेच कट झाला. राजवर्धनच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच गंभीर झाले. त्याने खिडकीबाहेर पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला, आता तर आम्ही तिथे नक्की येणार. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे.
अनोळखी तूचा पुढचा रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आत्ताच प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या या चॅनेलच्या नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर देखील करा. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पुन्हा भेटूया प्रेमाची दुनियाच्या पुढील भागात. तोपर्यंत बाय बाय.